MH21 जालना लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत. सविस्तर वृत्त असे की आज 15 जून रोजी सर्व शाळांची सुरुवात. जी.प. उच्च प्राथमिक शाळा अनवा उर्दू येथे आज पहिलीमध्ये प्रवेश करून लहान मुलांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री खालेद सर यांच्या हस्ते व सहशिक्षक यांच्या हस्ते पुस्तकं वाटप करण्यात आली. त्यावेळी शालेय समिती सदस्य पदाधिकारी हजर होते. त्यावेळी शिक्षकांनी सांगितले की आमच्या शाळेमध्ये खूप अडचणी असून सध्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. शाळेमध्ये भिंतीला चिरे पडलेले आहे, व्यवस्थित बसण्यासाठी जागा नाही. खालून भिंतीला छिद्रे पडले असून विंचूकाट्याची भीती निर्माण होत आहे. तसेच मुलांना शाळेत बसण्यासाठी योग्य अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही यापूर्वी माननीय शिक्षणाधिकारी यांना तसेच BO सर्व पदाधिकारी यांना निवेदनाद्वारे सांगितले होते की आम्हाला शाळा उघडण्यापूर्वी आमच्या विद्यार्थी बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी. त्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी निवेदन दिले असून अद्याप शाळा खोल्या उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना उन्हामध्ये बसवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मुलांसाठी व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती आहे. पहा सविस्तर वृत्त. MH21 जालना लाईव्ह मराठी. संपादक श्री कृष्णा सपकाळ. शफीक अब्दुल रहमान शेख, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अनवा उर्दू. शाळेमध्ये 150च्या वर मुलांची संख्या असून त्यांना बसण्यासाठी जागा नाही. 3 खोल्या आहेत, ते मोडकळीस आलेले आहे. 3 खोल्या शासनातर्फे पाडण्यात आल्या, परंतु त्याच्या एकाच्याही बांधकामाचा काही उलगडा झालेला नाही. आता मुलांना बाहेर उन्हात बसवावे लागणार आहे शाळा उघडल्यावर. म्हणजेच आज रोजीपासून मुलांना बाहेर बसवावे लागणार आहे उन्हात, कारण की बसण्यायोग्य एकही खोली उपलब्ध नाही. सर्व खोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. मी शेख खालेद शेख गुलाब, मुख्याध्यापक, जी.प. उच्च प्राथमिक शाळा अनवा उर्दू. आजपासून आमच्या शाळेचे सुरुवात झालेली असून आज आम्ही नवोदितांचे स्वागत केले, पुस्तक वाटप कार्यक्रम केला. त्यानंतर आदरणीय सपकाळे भाऊ त्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि त्यांनी पाहिलं की जी.प. शाळेमध्ये काही वर्गखोल्या 3 वर्गखोल्या पाडण्यात आल्या असून उर्वरित 3 ते 4 वर्गखोल्या आहे. 1 ते 7 वर्ग असून 150च्या वर विद्यार्थी संख्या आहे. तरी आज उपस्थित पालक, तुम्ही यापुढं अशा धोकादायक इमारतीमध्ये आमची मुलं बसवणार का? तर मी त्यांना उत्तर दिले की मी शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठराव घेऊन माननीय CO साहेब, माननीय EO साहेब आणि माननीय BO साहेब यांना निवेदन दिलेले आहे की आम्हाला पुरेसे विद्यार्थी संख्यानुसार बसण्यासाठी वर्ग खोल्या नाही, तरी आम्हाला नवीन वर्ग खोल्या देण्यात याव्या अशी लेखी विनंती केलेली आहे. आणि किती दिवसापूर्वी केले होते? ही 3 ते 4 महिन्यापूर्वी केलेली आहे. आणि नंतर आता इथं कार्यक्रम झाला, आढावा बैठक झाली होती माननीय आमदार साहेबांची. त्या बैठकीमध्ये आम्हालाही पाचारण केलं गेलं होतं. त्यावेळेस माननीय BO साहेबांना शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष, काही सदस्य आणि आम्ही स्वतः त्यांना विनंती केली, तर त्यांनी आश्वासन दिलं आहे की शाळा सुरू होण्यापूर्वी तुमचा काही ना काही मार्ग लागेल. धन्यवाद.